माजी सैनिक उत्तम धोंडीबा सोनवणे, राहणार वासडी, तालुका कन्नड येथून आलेलो आहोत आणि आमच्यासोबत मनोज नरडे, भगवान नरडे, बाकी इतर गावाचं मंडळी आहेत, काही येऊ लागलेले आहेत. तर आमची प्रमुख मागणी हेच आहे की आमच्या गावचं वासडी येथे स्मशानभूमी आम्हाला उपलब्ध नाही आहे. जी स्मशानभूमी आहे ती इतर लोकांनी तिच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. 6 गुंठे जागा आहे, त्यात फक्त शिल्लक 2 आरच दाखवलेली आहे. ती पण जागा इतर लोकांच्या ताब्यात आहे. तर ती मोकळी करून आम्हाला तिथे स्मशानभूमी बनवून देण्यात यावी, या मागणीकरता आम्ही आज रोजी कलेक्टर ऑफिस औरंगाबाद येथे उपोषणास बसलेलो आहोत. दुसरी एक आमची विनंती अशी आहे की जे वासडी गाव आहे ते पाझर तलाव झालेला आहे. तो गट क्रमांक 58 येथे आहे. तर तेथील पाझर तलाव झाल्यामुळे इतर शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी पुन्हा रस्ता म्हणजे हा पाण्यात गेलेला आहे. तेव्हा शेतीसाठी जाण्याकरता आम्हा लोकांना पाझर तलावाच्या साईडनं तिथं एक रोड तयार करून देण्यात यावा बाजूने, जेणेकरून शेतकरी आपल्या आपल्या शेतात जातील आणि परत येतील. तिथं जाण्याचा सुविधा काही नाहीये. या 2 प्रमुख मागण्या आमच्या वासडीकरांच्या आहेत. आमची स्मशानभूमी म्हणजे महार लोकांकरता आम्हाला अलर्ट केलेली आहे 6/8, त्याचा 7/12 आहे. दुसरा पुन्हा त्यांनी अतिक्रमण करून 2 आर दाखवलेले, त्याचा 7/12 आहे. आम्ही वारंवार तहसीलदार कन्नड, गट विकास अधिकारी कन्नड, ग्रामपंचायत वासडी आणि कलेक्टर ऑफिस येथे आम्ही 2-4 महिने अगोदर, त्याची डेट आम्ही सांगतो तुम्हाला, आम्ही जे अर्ज दाखल केलेले आहेत. आम्ही वारंवार त्यांना भेटलेलो आहे, कन्नडला आणि इतर गट विकास अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये, पण अद्याप कोणत्याही प्रकारचं आम्हाला सबळ असं आश्वासन देण्यात आलेलं नाही आहे. तर ह्या आमच्या प्रमुख मागण्या त्वरित कलेक्टर साहेबांनी, जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांनी आमचा सारासार मागणीचा विचार करावा आणि तात्काळ स्मशानभूमीचा, त्याचबरोबर जे शेततळं झालेले त्याच्या बाजूने रस्ता बनवून देण्याबाबत आमची ही रास्त विनंती आपणास आहे. राहणार आहे. आम्ही आज जे उपोषण लावलेलं आहे ते 40 ते 50 वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे आमच्याला. सगळे मागासवर्गीय लोक आहे वासडीचे. स्मशानभूमीसाठी आणि शेतरस्त्यासाठी आज आमचं उपोषण चालू आहे. त्यासाठी अनेक आम्ही तहसीलदारांना, जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार पत्र व्यवहार करून प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे, परंतु आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आज आम्ही इथं न्याय मागण्यासाठी आमरण उपोषण करत आहे. अजून कोणासोबत चर्चा झाली त्या विषयावर? दुसरा विषय एवढाच आमचा, फक्त आम्ही आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीचं हे उपोषण लावलेलं आहे. आमचे अध्यक्ष आहे श्रावणदादा गायकवाड यांच्या बॅनर खाली आम्ही उपोषण लावलेलं आहे. काय निवेदन वगैरे देणार तुम्ही? निवेदन कलेक्टर ऑफिसला दिलेलं आहे, ऑफिसला दिलेलं आहे, पोलीस डिपार्टमेंटला पण दिलेलं आहे. साहेबांनी काही चर्चा केली का? साहेबांनी काही चर्चा केली नाही, अजून पहिला दिवस पहिला दिवस धरणार नाही. तुमची मागणी आहे, अरे टिपट धरती ना. काय भूमिका राहणार? मागण्यात आमचा स्मशानभूमीचा महत्वाचा प्रश्न आहे. आजपर्यंत ते त्यांच्या ताब्यात तिथे लोक शेती करतात. 6 गुंठे जागा आहे आमची. पोलिसाला चुकून जा जरा. परंतु ताब्यात दिलेली नाही आमची. ते मागासवर्गीय लोक नदीमध्ये ते कार्यक्रम करतात आता. आणि नदीला पाणी नंबर प्लेट टाकायची मला लवकर ये.